यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। चलो 24 भगवान की जय। विराधकः कथं हन्त्रे जनाय परिकुप्यति त्र्यङ्गूलं पातयन् पद्भ्यां स्वयं दण्डेन पात्यते। रागद्वेषद्वयि दीर्घ नेत्राकर्षणकर्मणा अज्ञानात् सुचिरं जीवः संसाराब्धौ भ्रमत्यसौ। विपद्भवपदावर्ते पदिके वाति वाह्यते यावत्तावत् भवन्त्यन्यः प्रचुरा विपदः पुरः। दुरर्जेनासुरक्षेण नश्वरेण धनादिना स्वस्थं मन्यो जनः कोऽपि ज्वरवानिव सर्पिषा। विपत्तिमात्मनो मूढः परेषामिव नेक्षते दह्यमानमृगाकीर्णं वनान्तरतरुस्तव। सांगा अर्थ। काय अर्थ? पण जळत आहेत। त्या जळणाऱ्या वनामध्ये तो बसलेला मनुष्य आहे झाडावर आणि तो पाहतोय की सगळी पशुपक्षी जळत आहेत, पण तो त्यामध्ये स्वतःला सुरक्षित मानतोय। तर काय सांगितलं त्याच्यावरून? स्वतःवर तशी विपत्ती येणार नाही, न इक्षते पाहत नाही, तशी स्वतःवर विपत्ती येणार असं पाहत नाही। त्यामुळं हा जीव मूढ बनला आहे, मिथ्यात्वी आहे, अज्ञानी आहे असं सांगितलं। आज मला मराठी बोलायला चान्स आहे, मला पण हिंदी बोल म्हणू नका। तर एक काय झाला होता प्रसंग, म्हणजे मला म्हणायचं आहे की व्रत नियम संयम घेणं ही विपत्ती आहे का लक आहे? कुठलंही असू दे, एखादं व्रत नियम संयम घेणं हे विपत्ती आहे का तुमचं भाग्य आहे? सगळ्यांचे सगळे वेगळे भाग्य आहे। मग किती नियम घेतो आपण, किती व्रत घेतो, किती संयम करतो? तर असं आहे का काय संलेखना चालू असणाऱ्या माणसाला, व्यक्तीला सांगितलं माताजींनी की म्हणले आपल्याला सगळ्यात पहिला धर्मानुकूल राहायचं आहे। ज्याला जास्त धर्म माहीत नाही आहे त्याला पहिल्यांदा धर्माच्या अनुकूल वर्तन करण्याचा उपदेश दिला जातो, नंतर मग थोडंसं वृद्धी। तर त्यात सांगितलं त्यांना की तुम्ही रात्री भोजन करू नका, ॲटलिस्ट ही फर्स्ट स्टेप तरी पाळा। रात्री भोजन म्हणजे रात्री पाणी पण प्यायचं नाही। आता सगळं शरीर पराधीन झालं होतं, शरीरामध्ये फार काय जात नव्हतं, पचत नव्हतं अशी स्थिती। त्यामुळं माताजींनी सांगितलं काय की तुम्ही रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर पाणी आणि अन्न त्याग करा, सकाळी सूर्योदयापर्यंत। तर त्यांना कधी आयुष्यात असं केलेलं नसल्यामुळं अवघड वाटलं पहिल्यांदा, म्हणून ते म्हणाले की मी फक्त पाणी पिते, बाकीचं काय घेत नाही। पण ते शोष पडत होता म्हटल्यावर ते पाणी घेते म्हणून सांगितलं। मग दुसऱ्या थोड्या दिवसांमध्ये आम्हाला त्यांनी मला दीक्षा द्या म्हणायला लागल्या, त्यांचे भाव असे की दीक्षा घ्यायचं आणि आपलं साधायचं। दीक्षा द्या म्हणायला लागल्यावर अम्मा म्हणाले की
रात्री पाणी पिलं चालणार नाही. दीक्षा घेतलं तर एकदाच घ्यायचं सगळं तुम्हाला, मग कसं चालेल? आता सांगा व्रत कसं घ्यायचं? म्हणजे असं होतं की आम्ही सांगायला पाहिजे व्रत घ्या, तर ते म्हणत होते मला व्रत द्या, पण म्हणजे ज्ञानपूर्वक केलेल्या क्रियेला महत्त्व आहे. अज्ञानाने क्रिया केला तर त्याचं फळ पण नाही आहे तसं. मग त्यावेळेस त्या म्हणाल्या की मला दीक्षा द्या. मग त्या दिवशी माताजींनी सांगितलं की तुम्ही आज एक दिवस रात्री भोजन पूर्ण त्याग करा, पाणी आणि भोजन सगळं. म्हणजे आज सूर्यास्तापासून जे सकाळी सूर्योदयापर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करा. तुम्हाला जर त्याच्यात कॉन्फिडन्स आला तर आपण पुढचा विचार करू. मग त्या ठीक आहे म्हणाल्या, करते मी. दीक्षा घ्यायची आहे ना, आता असं ते त्या ह्याच्यासारखं झालं, पुष्पढालच्या पुष्पढालने वारिशेण आणि ते दुसरे कोणीतरी होते ना त्यांच्याबरोबर. म्हणजे ते एका स्टोरीमध्ये झालेलं तसंच की हे दीक्षा मिळणार म्हटल्यावर त्या म्हटलं ठीक आहे मी करते आज पालन. आणि त्यांनी पालन केलं त्या दिवशी आणि त्यांना कॉन्फिडन्स आला. दुसऱ्या दिवशी सकाळी गेल्या गेल्या आम्हाला त्यांनी सांगितलं, म्हणले की मी रात्री काल पाणीसुद्धा पिलं नाही आणि मला आता कॉन्फिडन्स आलं की मी पाळू शकतो असं. मग त्यावेळेस माताजींनी म्हणाले आज पण घ्या. आणि असं फक्त तेवढाच नियम पाळा पहिल्यांदा की रात्री भोजन पूर्णतः त्याग. मग ते ठीक आहे म्हणाले आणि असं जवळपास 4 दिवस गेले की 4 दिवसपर्यंत त्यांनी व्रताचं व्यवस्थित पालन. व्रत म्हणजे आम्ही संकल्पच दिला होता की तुम्हाला कसं शक्य होते तसं पाळून बघायचं. मग ते 4 दिवसांनंतर त्यांनी सांगितलं, त्यांना कॉन्फिडन्स आला की ते पाळू शकतात. म्हटल्यावर आम्हाला जरासं प्रेरणा द्यायला चान्स मिळाला ना, काय त्यांना प्रोग्रेस करण्यासाठी. म्हणून कशासाठी सांगायला लागलं मी सगळं? हां, म्हणजे व्रत घेणं ही विपत्ती वाटते का आपल्याला, ह्याचा निर्णय आपण स्वतः करायचा. कुठलाही व्रत नियम असू दे, छोटं का असे ना, थोड्या दिवसासाठी आजीवन कुठलंही असे ना, ती विपत्ती वाटली तर आपण धर्मापासून दूर आहे अजून. तर त्यासाठी त्यांना सांगितल्यावर त्यांनी तर स्वीकारलं आणि त्या 4-5 दिवस जवळपास त्यांनी व्यवस्थित पालन केलं. त्या रोज गेल्यावर विचारलं तर सांगायच्या की नाही मी काही घेतलं नाही. आणि इवन मी गेल्यावर मला विचारायचे 6 वाजले 6:30 वाजले मी पिऊ का पाणी? म्हणजे जाऊ दे, जेवढं पाळलं ते चांगलं पाळलं त्यांनी. रात्री भोजन करत नव्हत्या. तर असं थोडे दिवस गेले, 4-5 दिवस 6 दिवस गेले असतील. आणि सकाळी गेल्यावर मी एक दिवस मला म्हणाल्या की म्हटल्या मी काल पाणी पिलं रात्री. म्हटलं का, काय झालं, त्रास झाला का, काय कशासाठी घेतलं? तर म्हटल्या मी भावाला फोन केला होता आणि भाऊ म्हणला शाणी आहेस का वेडी आहेस, रात्री पाणी पित नाही आहेस, तुला किती त्रास होईल. आणि असलं काय करू नकोस, बाकीचं तुला काय पालन करायचं आहे कर, पण नुसतं पाणी तर पी. असं म्हणलं की काय झालं लगेच. आणि मग त्यांना पण तसं वाटलं की म्हणले काय तर त्रास झालं आणि कुठं उगीच रात्रीतनं पळापळी झाली, काय औषधं घ्यावी लागली, तर असलं काय व्हायला नको म्हणून मी पाणी पिले म्हणून सांगितलं त्यांनी. म्हणजे मला म्हणायचं च्युत करणारा मोही एक बस, तुम्हाला एकच काय म्हणायचं, हां ठिणगी म्हणा किंवा एकच चान्स देऊ दे बास, लगेच च्युत व्हायला आपण तयार असतो. म्हणजे म्हणून म्हटलं की व्रत नियम केलं हे विपत्ती वाटली कोणाला, त्यांना. आणि त्यामुळं त्यांनी यांना तसं संबोधन केलं की तू असलं काय करू नकोस. म्हणजे ज्याला व्रत हे नियम संयम हे विपत्ती वाटली, तर समजा त्याच्यामध्ये जीव गेला असता, काय झालं असतो? जर रात्री भोजन त्याग केलंय, पाणी त्याग केलंय आणि अशा अवस्थेमध्ये एखाद दिवशी समजा रात्री जीव गेला असता, तर सगळं खापर कशावर? म्हणजे उलट व्रतात संयमात जीव गेला तर देवगती मिळाली असती. म्हणजे म्हणायचं आहे की असं आपल्याला सुद्धा, त्यांच्याच सांगायचं नाही आहे मला, आपल्यावर सुद्धा अशी विपत्ती येते किंवा असं विपत्ती हे व्रताधिकांपासून च्युत करणारे लोक भेटतात. काय म्हणणार तुम्हाला सिद्धम, कशाला ब्रह्मचर्य घ्यायचं आहे, धर्म करा. कसं सगळं करून धर्म करा की तुम्हाला कोण नाही म्हणतंय, असं म्हणणारे भेटले का नाही सांग. काय प्रज्वल, म्हणजे सगळे मला तर असं लई भेटले. सगळ्यांनी काय सांगितलं
म्हणले कर, तुला धर्म करायचा आहे, स्वाध्याय करायचं आहे, नियम पालन करायचं, सगळं कर, पण लग्न करून. त्याच्याशिवाय म्हटलं कसं राहणार, किंवा असलं काय व्रत घेऊन काय तुला काय नंतर करायचं कर की. असं म्हणजे काय झालं, पहिला चिकन लावा आणि मग स्वच्छ करा. पहिल्यांदा विकल्प घ्या आणि मग निर्विकल्प व्हा. म्हणजे व्रत नियमाला, संयमाला, धर्माला ज्यांनी विपत्ती मानली त्याच्या जीवनामध्ये कधीही सुख येणार नाही. निर्णय आपल्याला करायचा आहे. आपण काय करतोय, कोणी आपल्याला सांगितलं की आपण च्यूत होतो त्यामध्ये तो कारण नाही आहे. कोण कारण? आपली चंचलता. आपल्या ज्ञानामध्ये तेवढं ठामपणा नाही आहे ना. असं आपल्याला समजा उद्या कोण म्हटलं की थोडंसं टेस्ट करा दारूची या भक्ष्याची, तर काय करणार? त्या बाबतीमध्ये किती फर्म आहे आपण की ती भक्ष्य चीज नाहीच आहे, कोणी कितीही काहीही सांगू दे ते आपण खाणार नाहीच. मग असं आपण का नाही आहे धर्माच्या बाबतीत? लगेच आपल्याला थोडी विपत्ती आली की पहिल्यांदा धर्म सोडून देतो, व्रत नियम संयम सोडून देतो. म्हणून सांगतायत, असं मला पुराणामध्ये सांगा एखादं उदाहरण की विपत्ती आली आणि त्यांनी धर्मापासून, आपल्या संयमापासून दूर गेले. असं एखादं उदाहरण सांगा. मग अशी मी आठवत होते त्यासाठी. योगिताताई, असं कोण होतं की ज्यांनी विपत्ती आली किंवा येईल म्हणून धर्मापासून दूर गेले? प्रीतीभाभी, काय म्हणतात? का हो, काय म्हणताय आता? काय म्हणजे आमचा इष्टोपदेश चालू आहे तुमच्या दुकानामध्ये, तर ते शास्त्रातलं चालू आहे. त्याच्यात विचारलं की व्रत संयमाला, धर्माला विपत्ती मानून असा कोण आहे की जो धर्मापासून दूर गेला? पुराणातलं एखादं उदाहरण पाहिजे आम्हाला. ठीक आहे, विचार करा सगळेजण, नंतर सांगा मला. तर इथे काय उदाहरण घेतलं माताजीने सांगितलेलं प्रवचनमध्ये की तुम्ही कुठलंही नियम व्रत घ्या पण त्याचा कधी पश्चाताप करू नका. तुम्हाला होत नसेल तर नियम करू नका. थोडं नियम घ्या, उत्कृष्ट पालन करा, पण त्या व्रताबद्दल कधीही आपल्या अंतरंगामध्ये पश्चाताप यायला नको. ती मोठी विपत्ती येईल अन्यथा. मग जे कोणी असं नियम केले की आजीवन 4 प्रकारच्या आहाराचा त्याग, म्हणजे काय केलं? यमसल्लेखना घेतली समजा एखाद्या जीवाने, तर त्याचे किती सुखद दिवस असतात हो, जेवढे राहिले तेवढे. नियमाने त्या दिवसामध्ये त्याला उदय भोगावे लागतात, बरोबर? म्हणजे काय ना काय शरीरात त्रास होणार, आकुलता होणार, तो पाणी मागणार, काहीतरी करणार तो जीव, नाही असं नाही. मग त्या कंडिशनमध्ये त्या जीवाचे हाल होतात असं अज्ञानी बघतो. ज्याला वाटलं की उगीच दिलं, म्हणजे आत्ताच का दिलं, अजून थोडं दिवस पाणी घेतलं असतं, असं ज्याला वाटतंय तो अज्ञानी आहे. आणि मग तिथं सांगितलं माताजींनी की उलटा आपल्यावर संस्कार झाले की आपण जेवढ्या जास्त दिवस टिकलो तेवढ्या जास्त दिवस अनशन स्वरूपाचं, मी खाण्यावर जगणारा नाही याचे संस्काराने आपण दृढता केली स्वतःवर. तर त्याच्यासाठी पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये त्यांनी एक शंका घेतली आहे. मग त्यात सांगितलं, शिष्य होते असे बसलेले आणि त्यांच्या गुरूंनी यमसल्लेखना घेतली होती. काय म्हणजे आपण शिष्य आणि गुरूंनी सल्लेखना घेतली होती. तर ते शिष्य वेगळ्या क्वालिटीचे होते बरं का. तर त्या शिष्यांनी विचारलं की आमचे गुरु खूप चांगली साधना करत होते, अजून आहेत बरं का, यमसल्लेखना अवस्थेत अजून चालू आहे त्यांची सल्लेखना. तर त्या शिष्यांनी विचारलं की इतकी उत्कृष्ट त्यांनी आयुष्यभर साधना केली आहे, इतकं चांगलं ज्ञान ध्यानामध्ये ते तत्पर राहिलेत, आता ते वृद्ध झाले, त्यांच्या शरीराची शक्ती कमी झाली आहे, त्यांना आता काय जास्त सहन होत नाही कष्ट वगैरे, तर ते त्यांना कष्ट झालेला आम्हाला पण सहन होत नाही.
तर शिष्यांनी विचारले बरं का, तिथं शास्त्रातला प्रश्न आहे. शिष्यांनी विचारलं त्यांची ही अवस्था दुरावस्था आम्हाला बघवत नाही, तर त्यांना मारलं तर काय दोष आहे? मारलं तर त्यांना त्यांचा जीव संपवला तर काय दोष आहे? म्हणजे त्यांना इतकं हाल अपेष्ट सहन करण्यापेक्षा एकदा झटकन गेलं जीव तर चांगलं ना, असं अनेकांचे भाव असतात बरं का. काय करायचं, सगळं एवढं सहन करण्यापेक्षा लवकर मेलेलं बरं, मारा मला, असं पण त्यांचे काय परिणाम एकेकांचे बरं का. तर तिथे विचारलं त्या नाही, शिष्य आता लौकिकामध्ये मर्सी किलिंग म्हणून हा एक हे आहे की दया भावनेने त्याचा मृत्यू आणायचा. परवाच्या केस मधलं सांगताय ना तुम्ही? प्रोव्हिजन ठेवलेलं आहे. परवाची एक केस कुठली, MP ची वाटतं, हा, भावनेमध्ये, हा. कुठली, कोणाची? हरीश राणा. हरीश राणा. हां, मग ते यमसलेखना झाली का ती? काय म्हणायचं? याचं लेखन नाही होती. हां, मारणं आहे ते, म्हणजे त्यासाठी सांगायला लागलेत बरं का, ऐका. तर त्या शिष्यांनी विचारलं की त्या गुरूंना मारलं तर काय दोष आहे त्याच्यामध्ये? म्हणजे त्यांना उलट त्या त्रासातनं मुक्ती दिली, त्यांचे सगळे आकुलता क्लेश व्हायला लागले, त्यातून आम्ही त्यांना सुख दिलं असं वाटतंय. म्हणून शिष्यांनी विचारलं की त्यांना मारलं तर काय दोष आहे? तर तिथं असणाऱ्या दुसरे गुरु असतील कोणी, त्यांनी सांगितलं की ही देखील स्पष्ट हिंसाच आहे. कारण मारणं हे कुठल्याही शास्त्रात लिहिलं नाही आहे. स्वतः त्याचं मरण आलं, त्यांनी स्वीकारलं आणि ते सगळं सोडून वगैरे साधना करत त्याचं मरण येणं ही गोष्ट वेगळी. पण आपण स्वतः काय त्याचं गळा दाबणं, त्याचं काहीतरी नाडी वगैरे बंद करणं, हे असल्या गोष्टीने मारणं, मरण देणं हे योग्य नाही. ते सुद्धा हिंसाच आहे. कारण शरीराच्या कष्टाला तुम्ही पाहताय, जे काय चालू आहे ना, यमसल्लेखना घेतलंय ते सगळं, त्याला इतकं त्रास व्हायला लागलाय, तुम्ही काय बघितलं? शरीराचे कष्ट बघताय. शरीराच्या कष्टाला पाहून आत्म्याला दुःखी मानतोय. त्यांचा आत्मा सुखी होता का दुःखी होता हो? जो ज्ञानी आहे, यमसल्लेखना साधतोय, त्याचा आत्मा सुखी का दुःखी? स्वीकारलंय स्वतःहून तर त्याला दुःख नाही आहे, पण आपण त्या शरीराच्या कष्टावरून त्या आत्म्याला पण कष्टी पाहतोय. धर्माच्या नावाखाली अधर्म करतोय. अनाठाई करुणा करणे ही हिंसाच आहे. काय कळलं? अनाठाई म्हणजे नको त्या ठिकाणी दया करणं, करुणा करणं ही सुद्धा हिंसा आहे. म्हणजे तुम्ही काय केलं होतं? त्या जीवाला इतका त्रास होऊ नये म्हणून मारलं, तर अनाठाई करुणा झाली. त्यांच्यावर करुणा केली आहे का उलट त्यांना त्रास दिलाय तुम्ही? असं वाटतंय की आपल्याला त्यांना आपण असल्या त्रासातून, असल्या रोगातून, त्या शरीराच्या वेदनातून मुक्त करतोय, करायला पाहिजे. त्या हरीश राणाला काय केलं? ऑक्सिजन काढलं ना शेवटी. काय केलं? कसं मरण दिलं? औषध बंद केलं. औषध पाणी सगळं बंद केलं होतं ना. बरं, औषध नाही काढलं तर औषध नव्हतं लावलं. औषध जे सलाईन लावलं होतं, सलाईन द्यायचं सगळं काढून टाकलं होतं. आणि सगळे कशाला मरण दिलं होतं? खरं त्याला सांगितलं होतं दुसऱ्याला क्षमा कर, आम्ही क्षमा करतो, हे पण त्याला सांगितलं होतं त्यावेळी. म्हणजे चांगलं झालं म्हणायचं का तुम्हाला? म्हणजे उलट ज्ञान द्यायला पाहिजे होतं की आपण खाण्यापिण्यावर जगणारा नाही आहे, आपण आत्मा आहे, ह्या शरीरापासून भिन्न आहे. असा उदय पण का आला असं मी विचार केला त्यावेळेस. सांगा बघू, त्या जीवाला असा उदय का आला? तो 13 वर्ष ना, 13 वर्ष होता ना त्या कंडिशनमध्ये का नाही? हा बरोबर की 13 साली पडला होता तो आणि 26 साल चालू आहे, त्यामुळं 13 वर्ष काका तो एका जागेवर आणि एक पुतळ्यासारखा होता. बस त्याचं सगळं काम त्याच्या आईवडिलांना करावं लागायचं. आणि आईवडिलांनी विचार काय केला? एवढे वर्ष आम्ही सांभाळलोय, आता आम्ही थकलोय, आम्ही वृद्ध झालोय, कधी आमचं मरण येईल सांगता येत नाही, तर आमच्या नंतर त्याचं कसं होणार? म्हणून त्याला पहिल्यांदा मारलेलं बरं. या विचारांनी त्यांनी कोर्टात केस दिली की याला आम्ही मारलं तर चालतंय का? म्हणजे त्याचं इच्छा मरण केलं तर चालतंय का? मग ती कोर्टातनं केस गेली परत हायकोर्टात म्हणे, आणि तिथनं त्याला
निकाल आला होता आणि त्याच्यात तो जज रडला होता, असं वगैरे सगळं सांगितलं. म्हणजे कशासाठी म्हणायचं होतं हे, तर असं कुठल्याही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही की तुम्हाला जीवनाचा कंटाळा आला आहे, तुम्ही त्या जीवनामध्ये काय प्रोग्रेस करू शकत नाही आहे म्हणून तुम्हाला मारून टाका. असं कुठल्याही शास्त्रामध्ये याला सल्लेखना मरण म्हणत नाहीत, याला धर्म म्हणत नाहीत. चुकून माखून आपण त्याला अनुमोदना केली असेल, बरं झालं म्हणलं असेल तरी प्रतिक्रमण करा. म्हणून अनाठायी करुणा करणं ही सुद्धा हिंसा आहे, हे शब्द आहेत शास्त्रात. मग ही पण काय झाली हो, अनाठायी म्हणजे चुकीच्या ठिकाणी केलेली करुणा. म्हणून असं कुठल्याही ठिकाणी करुणा करून त्यांना मदत करणं ही हिंसा आहे. अजून कुठं करता सांगा अशी अनाठायी करुणा? भिकाऱ्यांना पैसे देऊन करुणा करता. बरं, पैसे देऊ नका, त्यांना खायला प्यायला द्या किंवा कपडे द्या, ठीक आहे. अजून अनाठायी करुणा अजून कुठं करतो आपण? एखादा रोगाने पीडित आहे, तडफडायला लागलाय, त्याला तुम्ही अँटीबायोटिक दिलं, काय झालं? म्हणजे किंवा त्याला समजा जे औषध आहे आवश्यक ते अभक्ष्य आहे किंवा त्याला आवश्यक असणारी ट्रीटमेंट आहे ती चुकीच्या पद्धतीची आहे, तर ती तुम्ही त्याला दिली, काय झालं? योग्य आहे का अयोग्य आहे? म्हणून सांगितलं कुठले, आता ते सांगितलं ना त्याच्या रोगाला काय होतं, कावळ्याचं मांस खायला सांगितलं होतं. मग जर त्याला दिलं असतं तर पुरुरवालाच ना, कोणाची गोष्ट आहे ते, पुरुरवा भिल्लला त्याला तो त्याला रोग झाला होता असाध्य असा, आणि वैद्यांनी सांगितलं होतं त्याला कावळ्याचं मांस हेच औषध आहे, आणि त्यांनी नियम केला होता की मी कुठलंही मांसाहार नाही, कावळ्याचं मांस खाणार नाही, असंच नियम केला होता. आणि बरोबर तेच सांगितलं होतं डॉक्टरांनी की तेच खायचं आहे तुला. मग तो म्हणला की मी प्राण गेलं तरी नियम मोडणार नाही. आणि मग तिथं करुणा करायला आला साला, आणि तो साला म्हणाला काय त्याचा, म्हणला मरायचं आहे का तुम्हाला फुकट, खावा आणि नंतर प्रायश्चित्त करा की काय असते ते तुम्हाला. बरोबर आहे का नाही? सगळे याच मताचे असतात आजकाल. काय करा, पहिला मोडा आणि मग प्रायश्चित्त करा. कशाला प्रायश्चित्त म्हणते तो? चुकून झालेल्या गोष्टीला पापाला प्रायश्चित्त असतं, पण आपण हे असं करून विपत्ती आणतोय हे कळत नाही आपल्याला. म्हणजे ऑलरेडी विपत्ती आहे, जे रोग झाला तो दूर होत नाही आहे, त्याच्या वेदना होत आहेत, ते उदय भोगावे लागतात, हे विपत्ती आहे. पण याच्यातून बाहेर पडण्यासाठी उपाय काय करतोय, दुसरी विपत्ती आणतोय. काय सांगत होते मी? हां, तर तो भिल्ल, तर त्याला सांगितलं ना कावळ्याचं मांस खा म्हणून, आणि त्यावेळेस तो साला चालला होता त्याला समजवायला की तू खा म्हणून. आणि तिथं रस्त्यामध्ये त्यालाच वाटतं, माहिती आहे का स्टोरी, की रस्त्यात एक स्त्री रडत बसलेली असते. मग याने त्याला विचारलं का रडती आहेस तू, तिला विचारलं, तर ती म्हणाली की जो आत्ता मरणार आहे ना तो माझा पती होणार आहे. म्हणजे देवी असते ती, आणि ती म्हणते की हा मरून जिथं स्वर्गात जन्मणार आहे ना तिथं मी त्याची देवी असणार आहे. पण जर त्याने मांस खाल्लं तर तो माझा पती होणार नाही, म्हणून मी रडतीये. आता काय करायचं? कळलं का काय झालं काय नाही ते? सगळ्याला स्वार्थ असतो, मागं दुसऱ्याची चिंता नसते. तुम्हाला वाटते माझी किती चिंता करतायत लोक, माझ्यासाठी किती कष्ट करतायत, मला किती अनुकूलता देत आहेत, मदत करतायत, सगळे स्वार्थाचे सोबती. तर त्यावेळेस तिथं त्याला कळेना नक्की की मी आता त्याला जाऊन काय सांगू, खा म्हणून सांगू का नको म्हणून सांगू. काय केलं हो त्यांनी? तिचा विचार केला नाही, त्यांनी विचार केला त्याचा. तो मरतोय, त्याला इतकं वेदना व्हायला लागल्यात तर त्याला औषध गरजेचं आहे. त्यांनी जाऊन सांगितलं की तू खा, तुझं वेदना तरी कमी होतील, तुला शांती मिळेल. पण तो इतका दृढ होता की प्राण गेले तरी सुद्धा मी माझा नियम मोडणार नाही. मेला आणि देव झाला, ती देवी खुश झाली. कोणाचं काय झालं? दुसऱ्यासाठी काय करायचं नाही आहे. तर इथं म्हणून तुम्ही जर असं कुठल्या जीवाला त्याची विपत्ती पाहून, त्याचा अंत जवळ आलाय पण अजून मरत नाही आहे पाहून, जर त्याला मरणासाठी म्हणून काय देताल
कोणी विष देऊन मारेल, कोणी काय ते गळा दाबून मारेल, तर हा त्याचा उपाय नाही. म्हणून त्यांनी वाक्य सांगितलं, अनाठाई करुणा ही सुद्धा हिंसाच आहे. अशी आपल्याला करुणा करायची नाही, अशी आपल्याला हिंसा करायची नाही, अन्यथा तीच विपत्ती आपल्याला पण भोगावी लागणार. कोण तुम्हाला रक्षण करणार आहे हो? कोणाचं कोणी रक्षण करू शकत नाही या जगामध्ये. आणि किती केलं तरी मरण तर येणारच आहे. मग पाप करून मरायचं आहे का व्रत पाळून मरायचं आहे हे आपल्या हातात आहे. म्हणून काय म्हटलं भजनामध्ये, अपनी रक्षा को बनाए कई महल, अपनी रक्षा को बनाए कई महल, तास के पत्तों के घर सम ढह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए. काय सांगितलं? अपनी रक्षा को बनाए कई महल. आता हे उपलक्षणात्मक म्हणा. आपल्या रक्षेसाठी काय काय केलं आपण आजपर्यंत? सगळे औषधं खाल्ले, सगळे मंत्रतंत्र केले, सगळे देवी देवता केल्या, अनेक उपाय केले, अनेक डॉक्टर हकीम वैद्य सगळे झाले. अपनी रक्षा को बनाए कई महल, या किए बहुत सारे उपाय, तरी पण कधी कुठल्या भवात तुम्ही तुमचं शरीर वाचवू शकला? मग ते नष्ट होणारच आहे. ती ऑलरेडी जन्मतःच आपल्याबरोबर विपत्ती आहे सगळ्यात मोठी. जन्माच्या क्षणापासून असलेली विपत्ती म्हणजे शरीर, आणि मरणाच्या समयापर्यंत ते विपत्तीच देणारं असतं. म्हणून सांगितलं काय, तास के पत्तों के घर सम ढह गए. केलं का कधी पत्त्यांचं घर? खेळता दिसतंय. पत्ते एकावर एक ठेवून घर बनवतात, आणि ते किती वेळ टिकणार हो? ते घर असतं का? त्याच्या आत राहायला येतं का? म्हणजे त्याच्यात न शक्ती, न काय त्याचं अस्तित्व, न काय ते त्याचं गॅरंटी, ते लगेच पडणार आहे. जसं ते पडतं तसंच सांगितलं, प्रत्येक पर्याय आपली निघून चाललेली आहे. म्हणून तिथं त्याला आपली रक्षेचं स्थान मानणं हे चुकीचं आहे. म्हणून एक काल वाक्य छान आलं होतं, त्यात काय सांगितलंय, प्रतिकूल संयोगों को हटाकर एवं अनुकूल संयोगों को मिलाकर सुखी होने की कल्पना मिथ्या है. काय म्हणले? प्रतिकूल संयोगों को हटाकर अनुकूल संयोगों को मिलाकर सुखी होने की कल्पना मिथ्या है, क्योंकि संयोगों से सुख दुख का कोई संबंध ही नहीं है. काय म्हटलं? संयोग कसलाही असू दे, त्याच्याने सुख दुःख नाही आहे. मग का सुखी दुःखी होता हो? संयोगाने सुख दुःख नाही. संयोग कभी अनुकूल नहीं होता या प्रतिकूल नहीं होता, मग सुख दुःख का होतंय? म्हणजेच काय म्हणायचं, संयोग दुःखाला कारण नाही आहे, संयोगी भाव दुःखाला कारण आहे. किंवा तुम्ही मानताय म्हणून सुख त्याच्यामध्ये, पण ते ॲक्च्युली सुख नाहीच. म्हणून संयोगी भाव ही विपत्ती आहे. त्याच्याबरोबरच आज एक मी काय ऐकलं की सगळ्यात मोठी विपत्ती आपल्या परिणामांमध्ये कुठली आहे? मोह म्हणू नका, मोहाच्या पुढचं उत्तर द्या. असा कुठला मोहाचा भेद आहे की जी आपल्या परिणामातली विपत्ती आहे? काय 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 आपले परिणाम सांग. परिणाम नाही नाही, मी मोह म्हणलं की मी मोह सोडून, मोहाचाच भेद आहे तो एक. पण एक आपल्याला माहिती असलेल्या भाषेमध्ये असे कुठले परिणाम आहेत की ती सगळ्यात मोठी विपत्ती आहे तुमच्यासाठी? ताई बोला, कोणाला येते? तुमच्या कोणाला विपत्तीच नाही आहे दिसते, सगळे एकदम सुरक्षित आहेत. काय योगिता ते?
एकत्व ममत्व बुद्धी. नाही. लोभ किंवा परिग्रह नाही. बुद्धी. नाही. मिथ्यात्व. नाही. असे कोणते परिणाम आहेत की ती त्याच्या निमित्तातच सगळ्या विपत्तींची उत्पत्ती आहे? हं? प्रेम. नाही. तू काय प्रेम म्हणतो? नाही. 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 इच्छा. इच्छा. कोण आहे इच्छा. ते? कोण आहे ते? 100% सही जवाब. 100%. इच्छा. सगळ्यात मोठी विपत्ती आहे इच्छा. कारण जिथं इच्छा आहे तिथं आकुलता आहे. जिथं आकुलता आहे तिथं विपत्ती आहेच. आहे की नाही बघा आपल्या जीवनामध्ये. ज्या ठिकाणी इच्छा केली तिथं इच्छेचं फळ नाही मिळणार त्या समयात, तर नियमाने आकुलता होणार आणि हा जीव दुःखाला प्राप्त होणार. म्हणून म्हणतायत की कुठलाही संयोग तुम्हाला सुखदुःख देणारा नसतो. त्या संयोगाने मला सुखी ठेवावं ही इच्छा आहे ना मागं, त्या संयोगी भावामध्ये अडकलाय ना तुम्ही, तर नियमाने तिथं सुखदुःखाला प्राप्त होणारच. मग असंच काय झालं की एक सेठजी होत आहे आणि त्यांनी चप्पलच्या दुकानात गेले होते. चप्पल खरेदी करायला. आणि तिथं गेल्यावर त्यांना खूप चांगली चप्पल दिसली, आवडली, बूट होते. तर त्यांनी ते काय केले, खरेदी केले आणि त्यांना कळालं त्याची प्राईस 10,000 रुपये होती. एवढं असतं का? असेल, माहीत नाही, ब्रँडेड असतात नाही काही. तर ते 10,000 रुपये म्हटल्यावर त्यांना ती इतकी आवडली होती की म्हणले नाही मला तीच पाहिजे, तुम्ही काय पण मागा मी तीच घेणार आहे. आणि त्यांनी ती चप्पल घेतली, खरेदी केली आणि तिथून गेले. म्हणले देवदर्शन करून जाऊ आपण. आणि ती चप्पल बाहेर काढावं लागते ना देवदर्शन करताना. बाहेर ठेवली आणि आत दर्शनाला गेले, देवासमोर उभारले तर विचार आला. म्हणले 10,000ची चप्पल मी बाहेर ठेवली आणि काय व्हायला नको त्याला, म्हणून परत बाहेर आले. आणि बाहेर आल्यावर बघितले तर तिथं एक भिकारी बसला होता. मग त्याला विचारले की म्हणले तू याची रक्षा करतो का, मी आज दर्शन करून येतो. तो काय म्हणणार, हो म्हणला ठीक आहे. त्याच्यावर बस म्हणले सेठजी, म्हणजे ती कोण घेऊन जाणार नाही असं. आणि तो बसला तिथे त्याच्यावर. आणि हे निर्धास्त आपलं दर्शनाला आत गेले. बाहेर काय चाललेलं असेल तुम्हाला माहिती आहे. आत काय झालं ते बघा पहिला. दर्शनाला त्या देवासमोर जाऊन उभारले आणि दर्शन केलं, प्रदक्षिणा मारली आणि बोलतायत देवाशी बरं का ते सेठजी. म्हणले काय लाईफ आहे लोकांचं. म्हणले माझं लाईफ कसलं भारी, मी आज 10,000ची चप्पल घेतली आहे. आणि तो बघा भिकारी आज त्याला बिचारायला खायला काय नाही आहे. तर मला त्याची दया येते आहे. देवा मी काय करतो त्याला 500 रुपये देतो. म्हणजे त्याचं पण भलं झालं, माझं पण सुरक्षा झाली चप्पलची, असं त्यांनी विचार केला आणि नमस्कार करून बाहेर आला. काय झालं होतं तर बाहेर आला तर भिकारी पण नव्हता आणि चप्पल पण नव्हती. आता हे टेन्शन, म्हणला कुठं गेली आणि कसं मिळवायची आता, असं कसं केलं त्यांनी. ते आपलं सगळीकडे शोधला, मागं पुढं बघितला पण मिळालं नाही. आणि परत देवाजवळ गेला आणि म्हणला की हे काय आहे, असं न्याय असतो का, आणि काय आता मी काय करू. आणि मग काय मिळाले नाही म्हणल्यावर परत निराश होऊन घरी गेला आणि चिंतन करत बसला की काय करू आता मी. आणि मग विचार केला की दुसऱ्या दिवशी परत आपण शोधू, तो भिकारी भेटेल कुठेतरी तिथंच, त्याला विचारता येईल. मी तर चांगले भाव केले त्याच्याबद्दल की त्याला पैसे द्यावेत. तुम्ही काय भाव केले हो, 10,000 रुपये द्यायचे त्याला. हा की म्हणजे त्यांनी आत विचार केला ना, 500 रुपये आपण त्याला देऊ. 500 रुपये देणं म्हणजे मी जेव्हा स्टोरी ऐकली त्यावेळेस तिथं मला वाटलं की 500 रुपये लय कमी होते म्हणून ते चप्पल गेली असेल, पण तसं नव्हतं. तर तो दुसऱ्या दिवशी परत मंदिरात गेला दर्शनाला आणि म्हटला की नाही मंदिरात चालला होता तर त्या रस्त्याच्या बाजूला एक चप्पलवाला बसला होता विकायला. तर त्याच्या ठिकाणी त्याच्या जागेवर ह्याचे बूट दिसले त्याला आणि ते लगेच थबकला तिथं आणि विचारला की म्हटला हे माझे बूट आहे, तुमच्याकडे कसं काय आले. मग ते दुकानदार म्हटला की कालच मला एका भिकाऱ्याने विकून गेले म्हणून. मग म्हटला कितीला विकले. दुकानदारांनी सांगितलं मी त्याच्याकडनं 500 रुपयाला विकत घेतले. काय झालं
तुम्हाला का टेन्शन आलं एवढं? 10,000 गेले म्हणून. कोणाचे गेले? त्याला 500 रुपये मिळाले होते, त्याला किती आनंद. आणि मग आता हा डोक्याला हात लावून बसला आणि परत गेला देवासमोर आणि म्हणला की काय तुझी किमया देवा, तुला त्याला 500 रुपये द्यायचे होते, ते माझ्या थ्रू द्यायचे होते, पण असं का केलं? 500च मिळायचे होते ना त्याला, मी पण देतो म्हणूनच म्हटलं होतं, पण त्याने तिथं जाऊन विकलं आणि मग घेतला, त्याला तिथं पण 500 रुपयेच मिळाले. पण झालं काय ह्याच्यामध्ये सांगा? त्या भिकाऱ्याचं काही नुकसान झालं नाही. 500 रुपये इकडून तर मिळणार होते, तिकडून तर मिळणार होते, पण चूक काय झाली मग ह्याच्यामध्ये? कोण आहे तर्कज्ञानी, तार्किक चोरी विद्वान? केली त्याने. हां चोरी केली. हां बरोबर. काय सांगितलं की त्यांनी जर ह्यानी मनापासून देणार होता त्याला 500 रुपये, जर ते घेतलं असतं तर त्याचं भलं झालं असतं, पण त्या भिकाऱ्याची योग्यता नव्हती आणि त्यांनी सरळ मार्गाने मिळणारं धन सोडलं आणि चोरी केली. आणि त्या चोरीच्या धनाने नियमाने त्याची परत पुढं अधोगतीच होणार. म्हणजे म्हणून सांगायचं की विपत्ती कोणावर होती हो ह्याच्यामध्ये? त्याला वाटलं माझी चप्पल गेली म्हणजे माझ्यावर विपत्ती आली, पण ज्याला मिळाली त्याच्यावर जास्त मोठी विपत्ती. त्या भिकाऱ्याला मिळाली, ते विकून त्याला धन मिळालं, पण त्याच्या निमित्तात भरपूर सारी विपत्ती मिळाली, कारण त्याच्याबरोबर त्यांनी चोरीचं महापाप केलं होतं. म्हणून सांगायचं आहे की सगळ्या ठिकाणी विपत्ती आहेत आपल्याला संसारामध्ये. असंच अजून एक आहे स्टोरीवर का, पण आता वेळ नाही, उद्या सांगते, लक्षात कर चप्पलची. म्हणजे म्हणायचे की अनेक अशा विपत्ती आपण रोज फेस करतो, पण त्यातून शहाणं होत नाही. विपत्ती येते आपल्याला शहाणं बनवण्यासाठी, काहीतरी जीवनात सुधारणा करण्यासाठी, पण आपण त्यातून तसं ग्रहण करत नाही. त्यामुळं पुन्हा पुन्हा दुःखाला प्राप्त होतो आणि आपला संसार संपत नाही. म्हणून एक सांगितलं, स्वभावामध्ये राहिलं तर आपली सुरक्षा आहे आणि सगळ्या विपत्तींचा तिथंच नाश आहे. जाणं हा मी सर्व विपत्तींचा ज्ञाता, सर्व विपत्तींपासून भिन्न, सर्व विपत्तींमध्ये सर्वदा सुरक्षित जीव आहे जाणा. पहा, या आत्म्यामध्ये कोणतीही विपत्ती नाहीच. या आत्म्याला जन्म नाही, मरण नाही, तर कोणती विपत्ती नाहीच. मी सर्व विपत्तींपासून भिन्न सुखमय जीव आहे. अनुभव करा, अनुभव करा. स्वयं रक्षित स्वरूपोऽहम्, निर्भय स्वरूपोऽहम्, चैतन्य स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.